BLO काम रद्द करा, रद्द करा. BLO काम रद्द करा, रद्द करा. जर आज पोलीस भरती आज बोलतात ना की आम्हाला टीईटी कंपल्सरी केली, पोलिसांना तुम्ही मैदानी पुन्हा पाठवणार आहेत का? तीच त्यांना मैदानी, त्यांना तीच शर्यत लावायला लावणार, तुम्ही तेच मैदानी त्यांचे घेणार आहात का? मुलांची शिक्षण सगळी त्यांच्या प्रिमायसेस मध्ये होतात, मग ह्या सुविधा त्या आम्हाला का नाही देत? खुर्चीवर बसून सगळं महत्वाचं असतं, पण तिथे या ना, मग तिथे तुम्हाला मुलं दिसत नाही. काही नको, आम्ही मुलांना शिकू, माहिती आम्ही नंतर संध्याकाळी या किंवा केपीने स्वतः यावं, अधिकाऱ्यांनी स्वतः यावं, प्रत्येक शाळेची माहिती घेऊन जावी. त्या चिल्ल्या पिल्ल्यांना तसं ठेवता आणि मग म्हणता गुणवत्ता कुठे? IAS अधिकारी असे समोर बसलेले असायचे आणि आम्हाला क्वेश्चन विचारून आम्ही आलो आणि त्याच्यातून पण आम्ही CTET TET देतोय. तुम्हाला असं वाटतं तुम्ही मुलं काय घरी जाऊन सांगतात ना आमच्या मॅडम मोबाईलवर बोलतात, आमच्या मॅडम मोबाईलवर हे करत असतात, त्यांना काय कळतं की आम्ही काय करतोय? ज्युनियर असलेल्या शिक्षकांना म्हणजे जे शिक्षक 1 सप्टेंबर 25 पर्यंत TET उत्तीर्ण असतील त्यांना पदोन्नती द्या असा अट्टहास केलेलं जाचक पत्र. मग जर आम्हाला TET कंपल्सरीच नव्हती तर आम्ही देणार नाही, इतर नॅचरली गोष्ट आहे. एका बाजूला महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातला जो शिक्षक आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे. आज राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावरती आझाद मैदानावरती शिक्षक जे आहेत ते उतरलेले आहेत. नेमक्या मागण्या काय आहेत, कशासाठी आंदोलन आहे आणि पुढे आंदोलनाची भूमिका काय असेल या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत काही शिक्षक कार्यकर्ते आहेत. काय नाव आपलं सर? महेंद्र मोरे. कुठून आलात? मी पालघरहून आलोय. परभणीवरून? पालघरवरून. पालघरमध्ये परिस्थिती अतिशय जरा पावसामुळे खराबच झालेली आहे. शाळांची तिथली काय अवस्था आहे आता सध्या, कशी परिस्थिती आहे? पावसामुळे कालपर्यंत सुट्ट्या होत्या आणि आज आमचं राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन असल्यामुळे आज आम्ही इकडे आलेलो आझाद मैदानावर. काय आंदोलन आहे, कशासाठी आलं? सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार TET उत्तीर्ण करणं बंधनकारक होतं, तेही सेवाज्येष्ठ लोकांनी उत्तीर्ण झालेत आणि आता पदोन्नती करताना 14 मे 2026च्या शिक्षण संचालकाच्या पत्रानुसार ज्युनियर असलेल्या शिक्षकांना म्हणजे जे शिक्षक 1 सप्टेंबर 25 पर्यंत TET उत्तीर्ण असतील त्यांनाच पदोन्नती द्या असा अट्टहास केलेलं जाचक पत्र हे रद्द करावं शासनाने आणि जे सेवाज्येष्ठ शिक्षक TET CTET पात्र आहेत त्यांना पदोन्नत्या द्याव्यात. हा सगळ्यात ही महत्वाची मागणी आहे. दुसरी आहे BLO संदर्भात. BLOचं जे काम आहे ते जाचक काम शिक्षकांच्या माथी मारलेलं आहे, ते रद्द व्हावं. तसेच SIRचं जे काम आहे ते BLO मार्फत चालू आहे, ते रद्द व्हावं. या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज इथे हे काम दिलं तर काय परिणाम होतोय तुमच्या स्वतःच्या कामावरती काय परिणाम होतो? शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही अध्यापनासाठी आणि आता पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा हे काम लादणं चुकीचं होतं. कदाचित पावसानंतर झालं असतं तर ते करता आलं असतं त्यांना. आता पावसाळ्यात शाळेत शिक्षकांनी थांबावं की हे काम करावं असं शिक्षकांच्या पुढे हा यक्ष प्रश्न पडलेला आहे. TET परीक्षेचा पेपर जो आहे तो फुटला होता. पेपर फुटीवरती काय म्हणणं आहे तुमचं? आणि दुसरी गोष्ट, TETची परीक्षा मुळात झाली पाहिजे का, ह्यावर काय म्हणणं आहे? सर, मार्च 2013 मध्ये शासनाने पत्र काढलं की सर्वांना TET कंपल्सरी पत्र काढलं, परंतु त्याच्यातल्या 7व्या नंबरच्या कॉलम मध्ये त्यांनी 7व्या नंबरच्या कॉलम मध्ये म्हटलं की सर्वांना कंपल्सरी, जुन्यांना पण त्याच्यानंतर परत मार्च मध्येच रिवाइज पत्र काढलं की तो पॅरेग्राफ वगळण्यात आलेला आहे, म्हणजे जुन्या शिक्षकांना TET कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर ऑगस्ट मध्ये परत तो पूर्ण पॅरेग्राफ वगळला, म्हणजे जुन्या शिक्षकांना TET नाही. 2018 मध्ये ऑगस्ट 2018 मध्ये परत GR काढला की 2013 नंतरच्या लोकांना शिक्षकांना TET कंपल्सरी. मग जर आम्हाला TET कंपल्सरीच नव्हती तर आम्ही देणार नाही, इतर नॅचरली गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं 1 सप्टेंबर 2025 रोजी की जुन्या लोकांना कंपल्सरी. आम्ही सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा उचित न्याय राखत येणाऱ्या पहिल्याच TET परीक्षेत आमचे सिनियर बंधू पास झाले. पास झाल्यानंतर सुद्धा आता संचालकांचं जे 14/5/2025 पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी 1/9/2025 पूर्वीच्या लोकांना प्रमोशन देण्यात यावं. हा नैसर्गिक न्याय नाहीच. आम्हाला जर 1/9/2025 पूर्वी कंपल्सरीच नव्हतं, आम्ही जेव्हा कंपल्सरी केल्यानंतर पदोन्नती समितीची बैठक ज्या दिवशी होईल त्या दिवशी जेवढे TET पात्र असतील त्यांना तुम्ही नक्कीच पदोन्नती द्या असं आमचं म्हणणं आहे. आम्ही त्यांनाही अन्याय करू नका, आमच्यावर अन्याय करू नका. पदोन्नती समितीची बैठक ज्या दिवशी होईल त्या दिवशी सगळ्यांना पात्र करा. आणि दुसरी गोष्ट, TET असावी का नसावी. आता सुप्रीम कोर्टाने आपल्या याचिका फेटाळल्यामुळे आपण त्या कदाचित TETच्या बाबत आपण पॉझिटिव्ह राहूया, पण इतर राज्यांप्रमाणे शिक्षकांसाठी एक वेगळी TET आणि 40% पासिंग करायला काहीच हरकत नाहीये. इतर राज्य करू शकतो, महाराष्ट्र शासन का नाही करू शकत?
काही जणांचं असं देखील म्हणणं आहे की राज्याने स्वतःहून परीक्षा घ्यावी केंद्राने घेण्याऐवजी. हो, मग राज्याची टीईटी आहे त्यांनी त्याच्यात बदल करावा ना. केंद्राची सीटीटी सुद्धा राज्याने मान्य केली आहे, ती एक चांगली गोष्ट आहे. आणि राहिलं बीएलओचं काम, सर बीएलओ साठी प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या माणसाला माहितीये की शाळेत राहून बीएलओचं काम होऊ शकत नाही. प्रत्यक्ष माणसाला त्याच्या घरी जाऊन त्याला तो फॉर्म द्यायचा आहे, एक त्याला द्यायचा, एक आपण घ्यायचा. पावसाळ्याचे दिवस आहेत, 20 किलोचं वजन माझा शिक्षक त्याच्या घरी पोहोचतोय आणि इकडे मुलं वाऱ्यावर आहे आणि शासन सांगतं सुट्टीच्या दिवशी करा. हे काम एका मतदाराचं काम पूर्ण करायला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं लागतात. सुट्टीच्या दिवशी कसं होईल? तुम्हाला बेरोजगार भरपूर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या मार्फत हे काम करून घ्या ना. उलट आम्ही त्यांना प्रोत्साहन देऊ, त्यांना मदत करू, आम्ही ट्रेनिंग देऊ वाटल्यास त्यांना की बाबांनो बेरोजगारांना घ्या आणि आम्ही त्यांना सांगू की असं असं हे काम आहे. जरा शासनाने आमच्या शिक्षकांच्या बाबतीत मुलांना घडवू द्या ना. आज मुलं वाऱ्यावर आहेत, आम्हाला आज आनंद नाही झालेला आमची मुलं वाऱ्यावर सोडून इथे यायला. आज आम्हालाही दुःख होतंय, आम्ही ते जादा तासिका घेऊन ते नक्की भरून काढू त्यांचं नुकसान. परंतु शासनाने आमची गोष्ट समजून घ्यावी, सेवा ज्येष्ठांना न्याय द्यावा, 14/5चं पत्र रद्द करावं आणि बीएलओचं काम दुसऱ्यांना द्यावं. महिला शिक्षिका ज्या आहेत त्या देखील मोठ्या संख्येने या राज्यव्यापी आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. शाळा बंद आंदोलन तुम्ही केलेलं आहे, काय मागण्या आहेत, तुम्हाला नेमका काय त्रास होतोय आणि काय सरकारला तुम्ही सांगू इच्छिता? सरकार आमच्याकडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास पाहते, तर आम्हाला त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत राहू द्यावं. आम्हाला दिलेली जी अनेक अशी अशैक्षणिक कामं आहेत ती आमच्यापासून दूर करावी, जसं की बीएलओ आहे, SIR आहे. आम्ही शासनाच्या सगळ्या योजनांमध्ये सहभागी असतो. शिक्षक हा असा प्राणी आहे की ज्याला शासनाच्या सगळ्या योजना माहीत आणि सगळी कामं आमच्याकडून करून घेतात. मात्र शिक्षकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत त्या शासनाने नक्कीच बघितल्या पाहिजेत आणि म्हणून आज आम्ही शाळा बंद आंदोलन करून आम्ही सर्व शिक्षिका इकडे आमचा पूर्ण शिक्षक वर्ग महाराष्ट्रातला आज आझाद मैदानामध्ये उपस्थित आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, झाल्याच पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे BLO रद्द झालंच पाहिजे, झालंच पाहिजे. अं, सुद्धा रद्द झालीच पाहिजे. ठीक आहे. भाजपचे एक आमदार आहेत प्रशांत बम, नाव ऐकलं असेल तुम्ही. त्यांचं असं म्हणणं आहे की शिक्षक जे आहेत ते शिकवत नाहीत, जे निवासी शिक्षक असतात ते त्या ठिकाणी राहत नाहीत आणि गुणवत्ता जी आहे शाळांची, जे सरकारी शाळांची, त्याची गुणवत्ता शिक्षकांमुळे खालवलेली आहे. सर, निवासी शिक्षक राहण्यासाठी इथे जे आमदार वगैरे आहेत ते किती निवासी राहतात? जर आज पोलीस भरती आज बोलतात ना की आम्हाला टीईटी कंपल्सरी केली, पोलिसांना तुम्ही मैदानी पुन्हा पाठवणार आहेत का? तीच त्यांना मैदानी, त्यांना तीच शर्यत लावायला लावणार, तुम्ही तेच मैदानी त्यांचे घेणार आहात का? आम्ही 2000 पूर्वी लागलेल्या शिक्षकांना आम्हाला नव्हतं कॉन्ट्रॅक्ट, हे परीक्षा देऊन लागायचं होतं. आम्ही मुलाखत देऊन आम्ही आमच्या मेरिटवर लागलेलो आहोत. आमच्या मेरिटवर जर तुम्हाला शंका होती तर तेव्हाच त्यांनी आम्हाला नोकरी नाकारायला हवी होती. बरोबर, निवासीचा मुद्दा जर हे मांडत असतील तर आम्ही बोलतोय ना, आम्हाला तुम्ही चांगले क्वार्टर्स उपलब्ध करून द्या. सेंट्रल गव्हर्नमेंटला सगळ्या फॅसिलिटी असतात, मान्य आहे तुम्हाला. सेंट्रल गव्हर्नमेंटला मेडिकल आहेत, त्यांच्याच प्रिमाइसेस मध्ये क्वार्टर्स आहेत, मुलांची शिक्षण सगळी त्यांच्या प्रिमाइसेस मध्ये होतात. मग ह्या सुविधा त्या आम्हाला का नाही देत? आम्ही तर नाकारत नाही. हे न देता सुद्धा शिक्षक जितका तळमळीने काम करतो तितकं काम कुठलाच शासकीय कर्मचारी करत नाही. आणि त्यामुळे टीईटी ही आम्हाला बंधनकारक केली आहे, ती रद्द झालीच पाहिजे. बीएलओचं काम हे त्यांना वाटतं, पण जे ग्राउंड लेवलला शिक्षक काम करतात, आज कितीतरी शिक्षकांना हार्ट अटॅक, ज्यांना बीपीचा त्रास नाही त्यांना बीपीचा त्रास, मानसिक त्रासात आमच्या वाढ होते. ऑनलाईन कामं सुद्धा आमची बंद करा. सतत मोबाईलवर आम्हाला हे काम तातडीचं, ह्यांचे मेसेज काय अत्यंत तातडीचे, अत्यंत महत्वाचे. खुर्चीवर बसून सगळं महत्वाचं असतं, पण तिथे या ना, मग तिथे तुम्हाला मुलं दिसत नाही, तिथे तुम्हाला विद्यार्थी दिसत नाही. एक शिक्षक 7 वर्ग सांभाळतो, तेव्हा कुठे जातात हे सगळेजण? आम्ही एक शिक्षकी शाळा आहे, एक शिक्षकी शाळेला आम्हाला SIRचं काम दिलेलं आहे. सगळी म्हणजे जी काही ऑनलाईनची कामं सगळं एक शिक्षक करणार, तर विद्यार्थ्यांना आम्ही बघणार कधी? तो मुद्दा नाहीये त्यांना, फक्त की गुणवत्ता पाहिजे. जेव्हा जो अधिकारी येणार त्याला गुणवत्ता हवी आहे, पण आमच्या बोकांडी एवढी अशैक्षणिक कामं दिली आहेत, त्यातून शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी आम्हाला वेळ द्या ना तुम्ही. जेव्हा आम्हाला वेळ देताय आणि आमच्या मुलांमध्ये गुणवत्ता दिसत नाही तेव्हा बोलायचं तुम्हाला अधिकार आहे.
जो आम्हाला वेळच महत्वाचा आहे तो देत नाहीये तुम्ही, आणि म्हणतात की मुलांची गुणवत्ता आम्हाला दिसत नाही. ऑनलाईन काम झटकेपट आताच्या आता व्हॉट्सअप हे ना, मी म्हणते ना, मोबाईल सगळं बंद करून टाका. इंटरनेट पण फॅसिलिटी नाही दिली तरी चालेल, आम्हाला काही नको. आम्ही मुलांना शिकू, माहिती आम्ही नंतर संध्याकाळी या किंवा केपीने स्वतः यावं, अधिकाऱ्यांनी स्वतः यावं, प्रत्येक शाळेची माहिती घेऊन जावी. त्यात पण आम्हाला काही हे नाहीये. पण हे आत्ताच्या त्या नबी लोक मानसिक त्रास एवढा झालाय ना की आम्ही अक्षरशः उद्या असं वाटतं आमची 40 आत्ता उलटलीये, पण असं वाटतं की ती नोकरी नकोशी करून टाकली या लोकांनी. का तर ही शाळा बंद, म्हणजे सरकारचा हेतू हेच आहे की मराठी शाळेच्या, जिल्हा परिषदच्या बिचारे गरीब लोकांच्या, म्हणेन मी तर, की जे बिचारे तळागाळातून आमच्याकडे मुलं येतात त्यांचं आम्हालाच माहिती त्यांची काय परिस्थिती असते, आणि त्या मुलांना आम्ही कोणत्या तळमळीने शिकवतो. हा, पण जिल्हा परिषदचा शिक्षक जो तळमळीने शिकवतो त्याचं काय? मग त्यांना का अशैक्षणिक कामं देतात? द्या ना शिकवायला, आम्ही पण करून दाखवतो ना. मग आमची शाळा गुणवत्तेत अव्वल दाखवून ना. मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांमध्ये राग आहे. काय सांगाल ताई? आंदोलन आहे, मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात. शाळा बंद आता हे किती दिवस राहणार आहे की एकच दिवस तुमचं आंदोलन? एकच दिवसाचं आहे. आम्ही हे करून आलेलो, बंद करून आलेलो आहोत. नाही, पण असं नाही वाटत का मग यामुळे मुलांचं नुकसान होतंय म्हणून? नाही का, एका दिवसाने आमच्या एका दिवसाच्या रजाने नुकसान होतं, आणि आमची एवढी कामं आहोत आम्ही भरून काढू. हा जे आजचा जो दिवस आहे, एक्स्ट्रा तास घेऊन आम्ही हा दिवस भरून काढू त्यांच्याकडून. मुलांना किती वेळ द्यायचा हे आम्हाला बरोबर कळतं. आम्ही आमच्या स्वतःचा जो वेळ आहे त्या वेळातून एक्स्ट्रा तास घेऊन आजचा दिवस नक्की भरून काढू. आणि असं तर आम्ही एक्स्ट्रा तास मुलांना देऊन त्यांचं जे काही शैक्षणिक काम मागे आहे ते आम्ही पुढे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. पण आमच्यावर जी लादलेली फक्त ही प्राथमिक विभागावर, जिल्हा परिषदच्या शिक्षकांवरच लादलेली अशैक्षणिक अनेक कामं आहेत, आणि ती दूर झाली पाहिजेत. कुठलंही कामाला प्रशासनाचं, शासनाची योजना तर त्यांना सगळ्या कामामध्ये जिल्हा परिषद शिक्षक आठवतो, पण शाळेच्या कोणत्याही कामामध्ये कोणत्याही विभागाचे कोणतेही अधिकारी किंवा त्यांची माणसं सामील होत नाहीत, समाविष्ट नसतात. तिकडे आम्ही क्लर्कचं काम, शिपायाचं काम, झाडूवाल्यांचं काम, सगळी कामं आम्ही स्वतः करतो, आणि आम्हाला त्याच्यात आनंद पण आहे. कारण आम्ही ज्या मुलांसाठी काम करतो त्या मुलांना त्या गोष्टीची गरज आहे, आणि हे आम्ही करतच राहू शेवटपर्यंत. फक्त आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला शाळेत राहू द्या, मुलांना शिकवू द्या, आणि खरोखर त्या मुलांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी आम्हाला झटू द्या. महिला शिक्षिका ज्या आहेत त्या या आंदोलनामध्ये आलेल्या आहेत. काय नाव मॅडम आपलं? माझं नाव सुचिता आळस, मी भिवंडी तालुक्यातून आलेली आहे, आणि माझी शाळा पिंपळघर. काय मागण्या आहेत, कशासाठी आला? मागण्या तर अशा आहेत ना की एक शिक्षक म्हणून आम्हाला जे BLOचं काम लावलेलं आहे, म्हणजे असं म्हणतात ना की गळ्यापर्यंत आला, पाणी नाका तोंडात आमच्या जायला लागलं. अहो काय किती कामं करायची? मे महिन्यात जनगणना, ऑनलाईन ऑफलाईन कामं, BLO, संध्याकाळी 6 ते 8 फॉर्म वाटा, एवढ्या पावसा पाण्यात. म्हणजे काय आहे? आम्ही शिक्षक आहोत ना, वर्गावर शिकवू द्या ना आम्हाला. आम्ही फक्त आमची मागणी एकच आहे, आम्हाला वर्गावर शिकवू द्या. ज्यासाठी आमची तुम्ही नेमणूक केली त्या चिल्ल्या पिल्ल्यांना तसं ठेवता, आणि मग म्हणता गुणवत्ता कुठे? मग कानाकोपऱ्यात ओरडता, दुसरीच्या मुलाला येत नाही, चौथीच्या मुलाला वाचता येत नाही. कसा ओरडा करू शकता जर तुम्ही आम्हाला वर्गावर थांबू देत नाही तर? आमची एक मागणी आहे की आम्हाला आमच्या वर्गावर शिकवू द्या, आणि दुसरी मागणी आहे TETची परीक्षा जी तुम्ही आमच्या मागे लावलेली आहेत, कशाबद्दल लावलेत? आम्ही सगळे निकष पूर्ण करून आलेलो शिक्षक आहोत. आम्ही परिपूर्ण मुलाखती देऊन, लेखी परीक्षा देऊन आलेले शिक्षक आहोत, आणि अचानक काहीतरी मोहम्मद तगलुकी तुम्हाला आठवते आणि तुम्ही म्हणता आता TETच्या परीक्षा द्या. बरं, ते घेण्याचं भान नाही तुमच्याकडे. तुम्ही 6 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा मोकळेपणाने घेऊ शकत नाही, आणि तुम्ही आज आम्हाला सांगता परीक्षा द्या. तुम्ही पहिले तुमचं सगळं प्रशासन नीट करा, तुमची व्यवस्था नीट करा, सिस्टीम नीट करा, आणि त्यानंतर आम्हाला सांगा परीक्षा राबवायच्या का नाही राबवायच्या ते. आमची हीच मागणी आहे. आम्हाला BLOची कामं आमचं अगदी त्याला विरोध आहे कडाडून आमच्या वर्गावर आम्हाला शिकवू द्या. आमची ऑनलाईन कामं जी आमच्या मानगुटीवर तुम्ही लादलेली आहेत ती बाजूला करा. आमचं खुर्चीत बसलेल्यांना पण सांगणं आहे, जे खुर्चीत बसू इच्छितात त्यांना पण सांगणं आहे की तुम्ही जागे व्हा. शिक्षक उगीच आंदोलन करत नाही. शिक्षक तो आहे ज्याच्या लेखणीची धार महाराष्ट्राच्या निर्मितीला कामं आलेली आहे. अशा शिक्षकाला अजून भडकवू नका आणि आमचा अंत पाहू नका, नाही तर तो काळ दूर नाही जिथे बळीराजाने आत्महत्या केली, तिथे शिक्षक दान करणारा शिक्षक आत्महत्येला उरला तर महाराष्ट्र लढला वाचून राहणार नाही. आमची आज ही अक्षरशः तुम्हाला अशी कळकळीची विनंती आहे. चित बसलेल्या सगळ्या मंत्री महोदयांनी तुम्हाला शाळेत शिकवलेल्या बाईंना आणि गुरुजींना आठवा, मगच आमची कळकळ आणि आमच्या मागण्यांची तळमळ तुम्हाला कळेल. आमची हीच विनंती आहे. तुमची TET आता आली हो. आम्ही जेव्हा लागलो 95-97 साली तेव्हा की आम्ही परीक्षा देऊन नाही आलो. आम्ही मेरिट मधनं आलेलो आहोत. लेखी एक्झाम झाले, आमचे इंटरव्ह्यू झाले समोर.
IAS अधिकारी असे समोर बसलेले असायचे आणि आम्हाला क्वेश्चन विचारून आम्ही आलो आणि त्याच्यातून पण आम्ही CTET TET देतोय. पण तुमची सक्ती का प्रत्येक गोष्टीला? प्रत्येक सिनियर शिक्षक नाही देऊ शकत ना. आणि तुम्ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता सांगताय, विद्यार्थ्यांना शिकवायला आम्हाला वेळ तर द्या. प्रत्येक वेळेला आम्ही मोबाईल घेऊन बसलो असतो, विद्यार्थ्यांना सांगायला लागतं बाळांनो आम्ही रील नाही बघत आहोत, दाखवायला लागतं. बघा ही माहिती मागितलंय, त्यांना बिचाऱ्यांना कळत नाही तरी आम्हाला दाखवायला लागते की ही माहिती मागवलंय. बघा सरांचा मेसेज आहे. तुम्हाला असं वाटायचं तुम्ही मुलं काय घरी जाऊन सांगतात ना आमच्या मॅडम मोबाईलवर बोलतात, आमच्या मॅडम मोबाईलवर हे करत असतात. त्यांना काय कळतं की आम्ही काय करतोय? अभि की अभि लगेच सतत मोबाईल बघत राहायला लागतं की आता कोणती माहिती मागवली आहे. ही कामं आमच्याकडनं काढली. प्रशांत बंबा सरांचं ओरडणं आहे ना, त्यांना सांगा ही कामं आमच्याकडनं काढण्यासाठी हे करा. महत्त्वाचा मुद्दा जे आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करणारे जी स्वतः आहोत ना, आम्ही स्वतः सरकारी, मी मुंबईला BMC स्कूल मधून 1500 जणांचं जेव्हा सिलेक्शन होतं त्यात माझा 150वा नंबर. म्हणजे आमच्यामध्ये पण काहीतरी ॲबिलिटी आहे ना, पण ती ॲबिलिटी प्रूव्ह करायला तुम्ही टाइम देता का हे तुम्ही प्रामुख्याने बघा. आमचा कुठल्याही गोष्टीला विरोध कधीच नव्हता. शिक्षक हा असा प्राणी आहे की जे समोर येईल ते काम करतोय, पण त्याचा अंत पाहणं ना यांनी म्हणजे अक्षरशः आम्हाला आमच्या गळ्यापर्यंत आले. आम्ही कुठल्या संपामध्ये पण मुलांचं नुकसान करून कधीही सहभागी होत नाही, पण हा आमचा शेवटी अंत झाला की BLOचं काम हे TET सक्ती आम्ही करू, पण जे आता शिक्षक 50-52 वर गाठलेले आहेत तुम्ही त्यांना TETची सक्ती कशा प्रकारे करू शकता? का करायची गरज काय आहे? त्यामुळे ह्या प्रकार कुठेतरी सरकारला थांबला पाहिजे. आम्हाला पण मुलांची खूप हे आहे. BLOची मीटिंग घेणारे समोर अधिकारी सांगतात राहू दे मुलं, नका घेऊ त्यांचा अभ्यास, हा महत्वाचा आहे. आणि तेच अधिकारी तुम्ही बोंब करतात की विद्यार्थ्यांना गुणवत्ता येत नाही. तुम्ही स्वतः समोर बसून सांगतात की राहू दे मुलं महत्वाची नाही, सध्या हे काम महत्वाचं आहे, SIR भरणं महत्वाचं आहे. आणि सर अपडेट राहायला आम्ही तयार होत ना. अपडेट आम्हीही आहोत ना. तुम्ही द्या प्रशिक्षण, वेगवेगळ्या येणाऱ्या अभ्यासक्रमाचे आम्हाला तुम्ही क्लुप्त्या सांगा, आम्ही ती सेमिनार्स अटेंड करतो. हे परीक्षेचं का आमच्या मागे? शिक्षक परीक्षेला घाबरत नाही हो. परीक्षेला विद्यार्थी तयार करणारे शिक्षक आम्ही आहोत. परीक्षेला घाबरत नाही, पण म्हातारी मेल्याचं दुःख नसतं का सोकावतो, म्हणून हा आमचा लढा आहे. सर BLOची जी कामं आहेत ती, त्याच्यानंतर SIRचं जे काम आहे त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत. TET परीक्षा आहे त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलन करत आहोत. BLOचं काम सर असं आहे की आमच्या शिक्षकांमध्ये ऑलरेडी आम्हाला शाळेवरती शिक्षक काही ठिकाणी राहिलेले नाहीत. आम्हाला शाळा सांभाळून आणि जाऊन आणि विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे, प्लस जाऊन आणि BLOची कामं करायची आहेत. आणि हे सगळं करत असताना आमची दमछाक होते. आमचं सरकारकडे असं मागणं आहे की BLOसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कारण हे काम अविरतपणे चालणारं काम आहे हे. आणि ते जर काम तसंच जर राहिलं तर तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका ना. विद्यार्थ्यांनी काय बघायचं? आणि ह्याच्यामध्ये असं आम्हाला सांगता येतं की जे ग्रामीण विभागातले विद्यार्थी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज आहे. आज शाळा बंद होत चाललेल्या आहेत, विद्यार्थी संख्या कमी होत आहे. आणि त्याच्या मागचं कारण हे शिक्षकांवरती थोपवतात की शिक्षक दुर्लक्ष करतात, मुलांना शाळेत आणण्यासाठी किंवा कुठून आणण्यासाठी मागे पडतायत. तर तसं नाही. आम्ही सर्वतोपरी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पद्धतीने आम्ही सगळ्यांना 100% आम्ही पटनोंदी तर करतोच, त्यांना चांगल्या प्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देतो. पण आम्हाला सर वेळच मिळत नाही, आणि वेळ मिळत नसल्या कारणाने आम्हाला ही आजची जी परिस्थिती आहे परिस्थितीला शेवटी अशा प्रकारे आम्हाला हे पाऊल उचलायला लागलं आहे. बाजूला देखील काही शिक्षकांचं आंदोलन चालू आहे. ते वेगळे आहेत की तुम्ही एकत्रच म्हणजे काम करताय? वेगळे आहे साहेब. त्यांचं जी संच मान्यता जे 20% शासन जे देत आहे त्यांना, त्यांच्यासाठी त्यांचं ते आंदोलन आहे की बरेच शिक्षक बरेच वर्ष काम करून काही शिक्षकांची जवळजवळ 10-20 वर्ष सेवा झाली, पण त्या शाळेला अनुदान नाही. तर त्याच्यासाठी समोरच्या बाजूला आपण जे बघतो आपल्या उजव्या बाजूला, तेही आपल्या पोटासाठी काम करतात, अहोरात्र विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम करतात. परंतु त्यांना जे अनुदान आहे शाळेला ते अनुदान पुरेसं नाही, आणि म्हणून त्या अनुदानासाठी त्या ठिकाणी बसलेले आहेत. तर त्यांनाही न्याय द्यावा. आणि या पद्धतीने आमचा आज पूर्ण महाराष्ट्र राज्य समन्वय समितीच्या अध्यक्षतेखाली हे जे धरणे आंदोलन 1 दिवसाचं आहे, यामध्ये मुख्यत्वे समोर आता सरांनी आम्हाला सांगितले की ज्या अनेक प्रकारच्या आमच्याकडे जी कामं लागलेली आहेत, मुलांचं माध्यान्ह भोजन असेल, शालेय पोषण आहार असेल, रोजचं ऑनलाईनचं काम असेल, BLOचं काम असेल, SRIचं काम असेल, असे विविध प्रकारचा बोजा आमच्या डोक्यावर ठेवलेला आहे.
आणि खेड्यापाड्यात जाऊन आम्ही डोंगरदऱ्यामध्ये जाऊन आम्हाला ज्ञानार्जनाचं काम करायचे. आम्हाला फक्त मुलांना शिकवू द्या ना. ज्या तुमच्या अट्ट्या आहेत, टीएटी परीक्षा आहेत, माझं वय आता 53+ आहे. मी टीएटी परीक्षा देऊ शकतो का? शेटी परीक्षा देऊ शकतो का? शेटी परीक्षेचे जे सेंटर असतं ते ऑल राज्यात असतं. गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी हा पालघर जिल्ह्यातला किंवा अतिदुर्गम भागातला शिक्षक तिथे जाऊ शकतो का? तर सरांनी मगाशी सांगितलं तुम्हाला का टीएटी परीक्षेच्या धर्तीवर ज्या परीक्षा घ्यायच्या आहेत तो 1 ते 5चा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावर घ्या ना आमची परीक्षा. आम्ही जे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं काम करतो त्याच्यावर आमची परीक्षा घ्या. तुम्ही एखादं यार काढायचं आणि त्या पद्धतीने चालायचं तर हा आमच्यावरती मोठा अन्याय आहे. आणि हे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शासनाला विनंती आहे की आमच्यावर ज्या जाचकाठी लादलेल्या आहेत त्या तुम्ही समन साधून त्या रद्द कराव्या अशी आमची प्रमुख मागणी राहील. म्हणजे आता 1 दिवसाचं हे आंदोलन आहे तुमचं. आंदोलनाची पुढची दिशा काय आहे? म्हणजे आजच्या आंदोलनातून काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? आजच्या आंदोलनातून जर सरकारने कोणत्याही प्रकारचा आम्हाला न्याय दिला नाही तर पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू. कारण ज्या आहारतेने आम्ही शिक्षक म्हणून लागलेलो आहोत, आज आम्ही 53, 55, 54 वय आहे, 2-3 वर्ष रिटायरमेंटला राहिलेत आणि आम्हाला आता टीएटी परीक्षा आहे किंवा आम्हाला प्रमोशनसाठी परीक्षा देऊन लागायचंय. म्हणजे आमचं आयुष्य पूर्ण एवढं ज्ञानार्जन करून काहीच उपयोग झाला नाही असं मला वाटतं. आणि ही जाचक आट आहे की आम्ही सर्व अर्थ प्राप्त करून आम्ही ही शिक्षक म्हणून लागलेलो आहोत. आणि 2009ला जी मुलांचा शैक्षणिक हक्क जो आहे तो बालकांचा शैक्षणिक हक्काच्या ती जी अट आहे की त्यानंतरची गोष्ट आहे ती वेगळी आहे. पण त्याच्या आधी आम्ही लागलेलो त्याचा हे जे कोर्टाने निर्णय दिला तो पण आम्हाला अन्यायकारक आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून सरकारने ही जी अट आहे ही रद्द करून शिक्षकांना पुढे संधी द्यावी आणि त्यांचा व्यवस्थित सेवा ही पूर्ण व्हावी असं वाटतं.